नमस्कार सर्वांना. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम स्वादिष्ट, सुगंधी आणि हॉटेल स्टाईल पनीर बिर्याणीची रेसिपी. ही बिर्याणी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होते आणि तिची चव प्रत्येकाला आवडेल अशीच आहे. तर चला वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण बिर्याणीसाठी भात शिजवून घेणार आहोत. यासाठी एका मोठ्या भांड्यात अंदाजानुसार पाणी गरम करायला ठेवले. साधारणतः 1 किलो तांदूळ आपण घेणार आहोत, त्यानुसार पाणी ठेवलेले आहे उकळण्यासाठी. पाण्यामध्ये काही गरम मसाले जसे की तमालपत्र, लवंग, दालचिनी आणि वेलची घातली. त्याचबरोबर थोडासा लिंबाचा रस देखील घातला. यामुळे भात मोकळा शिजतो आणि त्याला एक छान सुगंध येतो. पाणी उकळत असताना दुसऱ्या बाजूला बिर्याणीसाठी कांदा तळून घ्यायचा आहे. कांदा मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे. हा तळलेला कांदा बिर्याणीची चव अनेक पटीने वाढवतो. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर स्वच्छ धुतलेले 1 किलो तांदूळ त्यामध्ये घालून घ्यायचे आहे. तांदूळ जवळपास 80 ते 90% शिजेपर्यंत शिजवले आहेत आणि नंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून भात बाजूला मोकळा होण्यासाठी ठेवलेला आहे. आता पनीरची तयारी करून घ्यायची आहे. मी अर्धा किलो पनीर घेतलेले आहे. सर्वप्रथम पनीरचे तुकडे हलकेसे तळून घेतले, त्यामुळे पनीरचा स्वाद आणखीन छान लागतो. त्याच तेलामध्ये वाटाणे देखील थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत. यानंतर पनीर मॅरिनेट करून घेतले. त्यासाठी एका मोठ्या भांड्यात पनीर घेतले. त्यामध्ये दही, बिर्याणी मसाला, पनीर मसाला, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, थोडे तेल, तळलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेतले. प्रत्येक पनीरच्या तुकड्याला मसाला नीट लागेल याची काळजी घेतली. त्यानंतर हे मिश्रण काही वेळ झाकून ठेवले, जेणेकरून मसाल्याची चव पनीरमध्ये चांगली मुरेल. आता पनीरची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. यासाठी कढईमध्ये थोडेसे तेल टाकले. त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालून हलका सोनेरी रंग येईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे. त्यानंतर टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर तयार केलेले मॅरिनेट पनीर आणि फ्राय केलेले वाटाणे घालून घ्यायचे आहे. सर्व साहित्य चांगले एकत्र करून मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहे. मसाल्यातून तेल सुटेपर्यंत आणि ग्रेव्हीला छान रंग येईपर्यंत सर्व साहित्य शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला पनीर मसाला तयार होतो. आता सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे बिर्याणीला लेयर देणे. यासाठी एक जाड पातेले घेतले आहे. त्या भांड्यात सर्वप्रथम आपण भाताचा एक थर देऊन घ्यायचा आहे. त्यावर तयार केलेले पनीर मसाल्याचा थर पसरून घ्यायचा आहे. त्यानंतर तळलेला कांदा आणि कोथिंबीर वरून भुरभुरून घ्यायची आहे. पुन्हा भात, पनीर मसाला, तळलेला कांदा आणि कोथिंबीर असे 2 ते 3 थर देऊन घ्यायचे आहे. यामुळे बिर्याणीचा प्रत्येक घास स्वादिष्ट लागतो. शेवटी भांड्यावर झाकण ठेवून काही मिनिटे तसेच ठेवायचे आहे, जेणेकरून सर्व फ्लेवर्स एकमेकांमध्ये मस्त मिसळतील. आणि तयार आहे आपली एकदम झणझणीत, सुगंधी आणि हॉटेल स्टाईल पनीर बिर्याणी. तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच चविष्ट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.